यांनी काही सनसनाटी आरोप केले। त्या संदर्भातली पहिली मोठी बातमी आहे। जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी 50 लाख रुपयांचा रेट सुरू आहे, असा एक गंभीर आरोप आमदार अनिल परब यांनी केलाय। पडताळणीची मुदत जवळ येते तसा हा रेट वाढत जातो। प्रमाणपत्राच्या वैध, अवैध आणि विचाराधीन या वेगवेगळ्या गटांसाठी वेगवेगळे रेट आहेत, असं देखील अनिल परब म्हणालेले आहेत। जात पडताळणी समितीला मॅनेज करून नगरसेवक होण्याचा हा खेळ राज्यामध्ये सुरू आहे। नगरसेवक अपात्र ठरला की 2 नंबरचा विजयी ठरतो, अशी देखील माहिती परबांनी दिली आहे। तर या सगळ्या आरोपांच्या वेळेला भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी देखील अनिल परब यांच्या या म्हणण्याला दुजोरा दिलेला बघायला मिळतोय। मी देखील अशा पद्धतीच्या घटना बघितल्यात। विद्यार्थी प्रमाणपत्रासाठी 2 लाख रुपये घेतल्याची माहिती प्रसाद लाड यांनी देखील दिली आहे। आज 20 जून शेवटची तारीख आहे, म्हणजे आता 6 महिन्यानंतरची शेवटची तारीख असेल। हे अधिकारी आता 6 महिने काही काम करणार नाहीत, हे शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला ठेवतात आणि शेवटच्या दिवशी रात्री 12 वाजता, शेवटच्या दिवशी रात्री 3 वाजता अशा प्रकारची सर्टिफिकेट आम्हाला दिली जातात। आणि हे तुम्हाला पाहिजे असेल तर मी पुराव्यासकट देऊ शकतो। माझी मागच्या सभागृहातली भाषणं काढून बघितली ते याच्यावरती बऱ्याच लोकांचे बरेच विषय झालेले आहेत। मंत्र्यांची देखील नावं घेऊन पैसे कसे मागितले जातात। आता जात पडताळणीचा रेट आत्ताचा मला वाटतं 50 लाख रुपये आहे। हो, मुंबईचा 50 लाख रुपये आहे आणि तो मंत्र्यांसकटचा आहे असं म्हणतात अधिकारी। हा, म्हणजे असं म्हणतात मंत्र्यांसकटचा आहे। आता मंत्री वजा केले तर त्यांचा किती आहे मला माहित नाही, परंतु हे रेट जे आहेत हे नंतर वाढत जातात। जसा तुमचा शेअर बाजार वाढतो तसा तो शेवटचा दिवस असतो ना, त्या दिवशी रात्रभर यांचं कार्यालय चालू असतं आणि रात्री शेवटी मग 12:30-1 वाजता असे 2 रिपोर्ट लिहिले जातात। म्हणजे मी तुम्हाला रिपोर्ट पण दाखवतो कसे रिपोर्ट लिहिले जातात की जात पडताळणी समितीने एकंदर सगळा अभ्यास करता आपलं प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात येत आहे किंवा का अवैध ठरवू नये याची एक शोकॉज नोटीस असते, किंवा ते दुसरं असतं की सगळा तपास झालेला आहे आणि आपण दिलेल्या कागदपत्रांनुसार आपली जात वैध आहे, आणि तिसरं असतं की याच्यामध्ये काही शंका असल्यामुळे आम्हाला त्या जातीच्या बाबतीत आपल्याला प्रमाणपत्र द्यायचं की नाही याच्या बाबतीत सविस्तर अजून आम्हाला निवेदन प्राप्त झालेलं नाही। आणि मग जो हरलेला असतो, मुंबईमध्ये काय आहे, मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका 5B एक सेक्शन आहे, 5B या कलमांतर्गत जो 2 नंबरचा आहे, म्हणजे ज्याला 2 नंबरची मतं पडलेली आहेत आणि 1 नंबरच्याला जर स्मॉल कॉज कोर्टाने डिस्क्वालिफाय केलं तर 2 नंबरच्याला नगरसेवक बनवता येतं। म्हणून मुंबईत ही स्पर्धा चालते की निवडणुकीत नाही जिंकलं तरी चालेल, पण जात पडताळणी समितीला मॅनेज करून त्यांच्या माध्यमातून नगरसेवक व्हायचं, हा आता मोठा खेळ चालू आहे। आणि आज याच्यामध्ये आम्हाला स्पष्ट सांगितलं जातं, कारण मी याच्यातला एक विद्यार्थी आहे। जे अनिल परब साहेबांनी जे आरोप केले की मग त्याच्यामध्ये पैशाचे व्यवहार होतात, हे होतं ते होतं, लोकांचे हाल होतात। आणि सभापती महोदय, खरं आहे की मी अनेक ठिकाणी मराठवाड्यात देखील मराठा आरक्षण संदर्भात गेलो तर त्या मुलांकडे 2 लाख रुपये मागितले जातात। 2 लाख रुपये तो मुलगा कुठून देईल? जमीन विकून देईल का पोटाची भाकरी खाईल? आणि यानंतर आपण थेट